नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण खूप छान गोपीबाई किंवा फुगाबाई नाही का, छोट्या मापाची छोटी उंची असलेली बघणार आहोत. त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर आता इथे आपण नॉर्मल बाहीची उंची घेतलेली आहे. पूर्ण उंची बाहीची आपली 4 इंच आहे, त्यात आपण अर्धा इंच मिळवतो. आणि फुग्यासाठी आपण 1 इंच म्हणजे पूर्ण बाहीची उंची प्लस 1.5 इंच आपण इतकं अंतर घेतलेलं आहे बंद बाजूने. आणि बघा 4 इंचासाठी आपण फुग्याचं माप घ्यायचं आहे, 4 इंच एक्स्ट्रा. आणि त्यानंतर आपली बाहीची घडी एवढं अंतर घ्यायचं आहे. तर आपण 8.5ची घडी घेतलेली आहे आणि त्यात 4 इंच एवढं अंतर वाढवलेलं आहे. बंद बाजूकडून आपण 4 घेतलेलं आहे आणि आपली बाहीची घडी 8.5. तर कॅफ हाईट दिलेली आहे इथे 2 इंचावरती. आणि त्यानंतर आपण मुंड्याचा आकार दिलेला आहे. तर फुगाबाईसाठी आपण आतल्या मुंड्याचा आकार कट नाही करायचा, कारण की ना फुगाच्या प्लेट्स पूर्ण टाकल्या चुन्या, त्याच्यानंतरच आपण बाही जोडायच्या वेळेला फुग्याचा आतला आकार देत असतो मुंड्याचा. तर बघा ह्या ब्लाऊज पीसला आपण बाही तयार करणार आहोत याची. बघा उलट बाजूने आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे बाईला. आणि आपण जे फुग्यासाठी एक्स्ट्रा 4 इंच घेतलेलं होतं ना, तिथे आपण दोन्ही बाजूने थोडीशी कट करून घेणार आहोत, जेणेकरून जिथपर्यंत आपल्याला फुगा करायचा आहे तेवढं मोजून घ्यायचं आहे. तेवढं अंतर 8 इंच आहे खालच्या बाजूनेही आणि वरच्या बाजूने, म्हणजे मध्य आलेलं आहे आपल्या बाहीचा. खूप छान बाही दिसते ही छोटी फुग्याची, अगदी व्यवस्थित आणि खूप सुंदर फुगा येतो. बघा आपण या पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचं आहे सर्व बाजूने आणि त्यानंतरच प्लेट्स टाकायच्या. अगदी व्यवस्थित अस्तर जोडून घ्यायचं आहे आपल्या बाहीला. मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा. तर मोठ्या उंचीची पण फुगाबाई आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा, भारती क्रिएशन्स या चॅनलवरती. तर एक्स्ट्रा राहिलेलं मार्जिन आपण कट करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने आपण एक्स्ट्राचं जे कपडा आपला उरलेला असतो, आणि कधी पण नाही का कोणत्याही बाहीचा माप काढताना म्हणजे अस्तरपेक्षा आपलं मेन फॅब्रिक असतं त्याचा कपडा जास्त ठेवायचा, जेणेकरून आपल्याला नाही का मागे पुढे कमी जास्त करता येतं. त्यामुळे थोडासा कपडा अर्धा 1 इंच तरी आपण एक्स्ट्रा ठेवायचाच आहे. आणि फुगाबाईसाठी आतल्या मुंड्याचा आकार आपण कट करत नाही, त्यामुळे ठेवायचा, कारण की कधी तरी काय होतं, तिरकं जर झालं तर मग आपल्याला जोड द्यावा लागतो. बघा आता आपण आहे ना, जिथून आपण कट मारलेला होता तिथपासून छोट्या चुन्या घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि आपल्या म्हणजे चुन्या घेताना पण आहे ना, जास्त मोठ्या घ्यायच्या नाही, कारण की आपण अस्तरची फुगाबाई 2 पद्धतीने करता येते. एक अस्तर लावून पण करता येते आणि बिना अस्तरची पण करता येते. तर आता ही फुगाबाई आपण अस्तरची करत आहोत. जर मोठ्या चुन्या घेतला तर फुगा अगदी नाही का म्हणजे डबल कपडा येतो अस्तरमुळे, त्यामुळे तो खूप असा तरंगल्यासारखा दिसतो. आपल्याला तसं नाही दिसता, बरोबर फुगा व्यवस्थित छान वाटला पाहिजे, ॲक्टिव्ह दिसला पाहिजे. त्यामुळे आपण या पद्धतीने छोट्या चुन्या घ्यायच्या. बघा आता मी पहिल्यांदा माझ्याकडे तोंड असलेल्या चुन्या टाकल्या होत्या आणि आता त्याच्या विरुद्ध दिशेने मी चुन्या टाकलेल्या आहे, उलट बाही करून. म्हणजे आपण एकाच डायरेक्शनमध्ये आपल्या चुन्या घेतलेल्या नाही. तुम्ही बघू शकता, एक म्हणजे वरच्या चुन्यांची तोंड एका साईडने आणि खालच्या बाजूची तोंड चुन्याची एका साईडने, म्हणजे विरुद्ध दिशेने दोन्ही चुन्या. बघा या असा मी काही केलेलं नाही, फक्त चुन्या टाकल्या तरी पण असा एवढा छान बसतो त्याचा, आणि घातल्यावर तर खूपच सुंदर दिसतो.
बघा आपण दोन्ही आणि नाही का चुन्या टाकताना दोन्ही बायांचं बघून घ्यायचं. पहिल्यांदा एक बाई केल्यानंतर दुसऱ्या बाईलाही चुन्या तितक्याच येते ह्याची काळजी घ्यायची. कधी कधी काय होतं कमी जास्त होतं आणि एका बाईला जास्त आणि एका बाईला एखादी चून नाही का कमी होऊन जाते, तर मग व्यवस्थित वाटत नाही. एका बाईचा फुगा जास्त दिसतो आणि एका बाईचा फुगा कमी दिसतो. त्यामुळं दोन्ही बाया एकमेकांना लावून चेक करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने आपण खालच्या बाजूने पट्टी लावून घ्यायची आहे आणि 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे मी. या पद्धतीने आपण 2 वेळा दुमडून घ्यायची आहे आणि अर्धा इंच तयार राहील अशी पट्टी ठेवायची आहे आणि त्यावरती आपण दाब टीप देऊन घ्यायची आहे. 1.5 इंचाची पट्टी घेतली ना, अर्धा इंच शिल्लक राहतं आणि व्यवस्थित आपली बाहीच्या बॉटम तयार होतं. म्हणजे पट्टी लावून खालच्या बाजूने आपल्याला आता इथे छोटीशी लेस आहे त्यामुळे ती लेस आपण त्या पट्टीवरून लावणार आहोत. पण जर लेस जरी नसली ना तर अशी छोटी पट्टी तयार करून जर लावली व्यवस्थित तर खूप छान बॉटम दिसतो बाहीचा. बघा या पद्धतीने. आणि जर या पद्धतीने जर धरता येत नसेल तुम्हाला नवीन शिकणाऱ्या माझ्या मैत्रिणी, तर काय करायचं आहे, अगोदर एक 5 नंबरची टीप टाकून घ्यायची आणि त्यानंतर पट्टी दुमडून घ्यायची. बघा खूप छान पप आपला दिसत आहे. तर आपल्याला जी लेस आहे ना ती लावून घ्यायची आहे आणि पट्टीच्याच मापाची आपली लेस आहे त्यामुळे अर्धा इंचाची, त्यामुळे आपण ती दुमडून त्यावरती लावून घेणार आहोत. बघा आपण लेस आता त्यावरती लावून घेत आहोत. बघा आपली आता लेस लावून आपली बाही कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुक आपल्या बाहीचा किती छान आलेला आहे. आणि आतला मुंडा आहे ना बाहीचा आपण ज्या वेळेला म्हणजे ब्लाऊजला नाही का आता शोल्डर जोडून आपण लावायचं आहे, तर त्यावेळेला आपण कट करून घेऊ.